सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य योगेश सागर साहेबांनी दोन प्रश्न विचारलेत. त्याच्यामध्ये त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला की मकोका आपण जो काय आणायचा म्हणतोय त्याच्यामध्ये पुढच्या अधिवेशनापर्यंत आपण आणाल काय. मी आपल्याला सांगतो की मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा पीसीपीएनडीटी ऍक्टवरती साधारणतः अर्धा ते पाऊण तास सगळ्या सदस्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही 3 बैठका घेतल्या की ज्या 3 बैठकांच्या माध्यमातून त्याच्यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेतली, कारण कायदा करत असताना आणि त्याच्यातलं गांभीर्य लक्षात घेऊन. तर त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या अधिवेशनामध्ये हा कायदा येईल अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही करू. पहिला मुद्दा. दुसरा आपण प्रश्न विचारला की या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणारे डॉक्टर्स यांना आपण काय कारवाई केली किंवा कशा पद्धतीने कारवाई करतोय. मी आपल्याला सांगतो की या सगळ्या घटनाक्रमामध्ये जे डॉक्टर होते त्यांच्यावरती 3 महिने ते साधारणतः जेलमध्ये होते. त्यांच्या हॉस्पिटलचा रजिस्ट्रेशन आपण रद्द केलेलं आहे. त्यांची सनद रद्द करण्यासाठी सुद्धा आपल्या काउन्सिलला आपण स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनीही सगळ्या त्यांच्या ॲक्शन्स घेतलेले आहेत. कोणत्याही पद्धतीचा अशा गैरप्रकार करणाऱ्या डॉक्टर्सवरती अथवा यंत्रणेला जरा सुद्धा कोणाची करण्यात येणार नाही.